नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव अर्चना आणि मी रूम टू रीड इंडिया ट्रस्ट या संस्थेत काम करते। आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। गोष्टीचे नाव आहे बोळक्यांचा तबला। या गोष्टीतील चित्रे काढली आहेत सीमा जबी हुसेन यांनी। आपल्या या गोष्टीत आई आहे, काका आहेत, साहिल आणि निगार सुद्धा आहे। काका दही घेऊन आला। दह्याची 4 बोळकी होती। आईने दही पातेल्यात ओतले। 4ही बोळकी रिकामी झाली। साहिल आणि निगारने बोळकी घेतली। साहिलने चमचे घेतले। दोघे अंगणात बसले। निगारने बोळक्यावर चमचा वाजवला। बोळके तुटले। आईने एक कागद दिला। आईने एक कणकेचा गोळाही दिला। साहिलने कणकेचा गोळा बोळक्याच्या तोंडावर लावला। निगारने त्या कणकेवर कागद चिकटवला। बोळक्याला उन्हात सुकायला ठेवले। दोघांनी काठ्यांनी बोळक्याचा हा तबला वाजवला। मग मित्रांनो, आवडली ना गोष्ट? चला आता आपण या गोष्टीवर थोड्या गप्पा मारूया। मला सांगा, जेव्हा निगारने चमच्याने बोळक्यावर वाजवले तेव्हा कोणकोणते आवाज झाले असतील? जोराने ते सर्व आवाज काढा। असे का झाले असेल यावर घरी चर्चा करा। अजून एक, तुम्ही घरातील भांड्यांबरोबर कुठले कुठले खेळ खेळता हे घरच्यांना सांगा आणि लिहा। अच्छा मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत ही गोष्ट वाचली त्याबद्दल